सिडको ही एक प्रायव्हेट कंपनीसारखी इफेक्टिव्हली चालावी म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांच्या 10 सिनियर ऑफिसरना इथं अपॉइंट केलं आणि या 10 सिनियर ऑफिसरनी अपॉइंट केल्यानंतर लारच्या अगेन्स्ट 22.5% हे एवढं चुकीचं प्रारूप मांडलं आणि हे एवढं चुकीचं प्रारूप मांडलेलं आपल्या 288 आमदारांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या लक्षात नाही आलं. आजचं सरकार या आमच्या महाराष्ट्राचं सरकार फक्त बिल्डरांचं सरकार आहे, फक्त कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. रस्ते मोठमोठे बनवू लागलेत, रस्त्याच्या भोवतीने इमारती उभारावू लागल्यात. मी 4 वर्षापूर्वी या रोडला इथे येत असताना डावीकडे उजवीकडे भयान एरिया होता, आज उत्तुंग इमारती उभारल्या. कारण काय? पैसा आम्हाला मिळणार आहे, पण पैशाच्या बरोबर आहे की ना ज्या खऱ्या गरजा आहेत त्या आमच्या हिरावून घेतल्या. आज सरकारी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. मुळातच मुलं जर शिकली नाही तर मगाशी म्हटल्याप्रमाणे सीए इंजिनियर भागामध्ये उभे पाने चौबे अगरवाल आणि चुकून वापरून एकदा पाटील अचानक येऊ लागले आणि जमीन खरेदी करू लागली की समजून जावा सरकारनं या ठिकाणी येणाऱ्या 10 वर्षानंतर मोठा प्लॅन तयार केलेला आहे. दिल्याने कायद्याचं रूपांतर दिल्यामुळं तुमच्या माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांना मोबदला देणं ही सरकारची जबाबदारी. आमच्यावर उपकार कोणी करत? आम्ही निवडून दिलेला आहे का? आम्ही निवडून दिलेला आहे. निवडून दिलेला लोकप्रतिनिधी माझे प्रश्न जर विधिमंडळात मांडत नसेल तर लोकप्रतिनिधीची गतसुरे धरण्याचा अधिकार सुद्धा म्हणजे डायरेक्ट मारायचा नव्हे. या सिस्टम मध्ये सरकार ज्यांना आम्ही निवडून दिलेलं जातं येतं त्यांचे मंत्रिमंडळ बनतं, त्याच्यात बरं मी काही बोलत जाणार नाही. ते काही कायदे बनवतात. आता कायदे बनवताना जे डोकं लागतं ते आजकाल कुठल्या नेत्यामध्ये नाही. आजकालच्या सगळ्या नेत्यांचं डोकं मी टाकलेली संपत्ती 1 रुपया टाकली याच्यात मला 10 रुपये कसे वाटते. आज इथाची चर्चा पण ही सभा जसं मंदिरात महाराज येऊन प्रवचन करतात आणि ते सांगतात हे सगळं मंदिर हे सगळे घरं गाव नश्वर आहे, मुक्ती कुठे आकाशात आहे. मी इथं काय गटारात लोळायचं? इथे काय गटारात लोळायचं? इतकी घाण कोणी काढायची? मग हे जे आहे स्वर्ग आकाशात नाही, स्वर्ग कुठे इथेच आहे. स्वर्ग इथेच आहे तर इथे 2 पैसे खर्च करायला लागतील. पण 2 पैसे खर्च करण्याचा विषय आला की आमचे मोठे नेते सांगतात की तुम्ही काय करू नका, सगळं आम्ही करू. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटलांचं आंदोलन लोकवर्गणीवर नसल्यामुळे तुम्हाला त्यावर मत व्यक्त करता येत नाही. आणि मत व्यक्त करण्यास सांगतात की नाही भेटलं ना ठीक आहे, आता काय झालं संपलं ते. शंभर एकर असेल तर 300 एकर दिलं पाहिजे ना. पण आम्ही मोजलंच नव्हतं. आमच्याकडे स्वतःचे कपडे शिवायला टेलरला माप द्यायला जर पैसे नसतील तर ही गरिबी मलाची. दादा लक्षात आलं? मला वाटतं असं की बाबा गाडी तुमच्याकडे पण पाहिजे, कधी कधी स्पष्ट बोलावं लागतं. मी आता 100 फोन केले. आम्ही घरातून निघतो तेव्हा आमच्या गाडीमध्ये डिझेल आम्ही टाकतो. माझ्यासोबत ड्रायव्हर आहे, त्याला 1000 रुपये 1500 रुपये लागतात. हे सगळे खर्च ह्याला पण आहेत. पण आम्ही स्पष्ट बोलत नाही, बाकी वैचारिक भाषण करतो. कधीतरी व्यवहारी झालं पाहिजे की आमचेच गावाला उद्या शिर्डीला गेले ना, शिर्डीला गेले तर 25,000 सुराडा करतील, एकविराला गेले तर 4-5 बोकड कापतील. म्हणजे गरिबी हा सगळेला आहे, गरिबी यात्रेला जत्रेला नाही. मग अशा प्रकारचे आमचे मोहिते सारखे कार्यकर्ते आहेत, ते साधेपणाने जीवन जगतात. लोकनेते दिबा पाटील पण असेच जगतात.
नमस्कार, मी सुनील कातारे. रायगड टाइम्स महाराष्ट्र 36मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो. एकंदरीत पाहायला गेलं तर आज आपण नवी मुंबईतील दादरपाडा या गावात आलेलो आहोत. हनुमान मंदिराच्या या ठिकाणी मोठं शेतकरी बांधवांना जागृत करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या दिलासासाठी मोठ्या चळवळ आणि वेगवेगळ्या विचारधारा या ठिकाणी उपस्थित करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी नेमके कोणकोणते कायद्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी शेतकऱ्यांची जागृत करणं किती महत्त्वाचं आहे, या संदर्भात अनेक सामाजिक नेते व सामाजिक कायदे तज्ज्ञ या ठिकाणी आले होते आणि विशेष मार्गदर्शन देखील या ठिकाणी नवी मुंबईतील ग्रामीण भागातील ग्रामस्थ शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे. आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. तर कसं पाहता, आज या ठिकाणी दादरपाडा या ठिकाणी शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. अशी चर्चासत्र खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी व्हायला पाहिजेत. काय वाटतं? माझा असा प्रामाणिक प्रयत्न आहे की मला शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या विषयी जाणीव करून द्यायचे आहे. मला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क जे आहेत ते समजून द्यायचे आहेत आणि मी याच्यावरती बिलीव्ह करतो की शेतकऱ्यांच्यासाठी कोणतरी लढाई लढेल आणि कोणतरी त्याचं नेतृत्व करेल आणि ते शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट आणून देईल असं होणार नाही. ह्याच्यापूर्वीसुद्धा असं झालं नाही. शेतकऱ्यांना स्वतः त्यांचा हक्क समजून घ्यावे लागतील, त्याच्यासाठी लढावं लागेल आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना डोळ्यात तेल घालून त्यांच्या हक्क जे आहेत ते त्या डायरेक्शननंच ते आंदोलन किंवा तो ह्याची दिशा बरोबर आहे की नाही हे कन्फर्म करायला लागेल आणि मगच त्यांच्या पदरात जे आहे ते कायद्याला अपेक्षित आहे ते पडेल. म्हणजे आता त्यांच्यासाठी कोणतरी लढाई लढेल आणि मग त्यांना त्याचं बेनिफिट होईल ही वेळ निघून गेली. म्हणजे आता प्रत्येक स्टेजवरती हे स्वार्थानं सगळ्या माणसांचा कंट्रोल घेतलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जर ह्याच्यात न्याय पाहिजे असेल तर त्यांनी स्वतःच ह्याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे, स्वतः शिकायला पाहिजे. ते काय शिकलेले आहेत आणि मग त्यांना हे समजेल असं आहे नाही. सर, एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. खरं तर देशाच्या विकसित भागामध्ये शेतकरी वर्ग हा महत्त्वाचा आहे आणि विविध भागामध्ये शेतकऱ्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने खच्चीकरण होतं. एवढी बाब प्रशासनाला माहीत असताना देखील वेगवेगळ्या पद्धतीने कुठेतरी कानाडोळा होतं का आणि मग शेतकऱ्यांना अशा चळवळीतून कुठेतरी नवीन चित्र तयार करावं लागतं. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? मी आता मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सिडको ही एक प्रायव्हेट कंपनीसारखी इफेक्टिव्हली चालावी म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्यांच्या 10 सिनियर ऑफिसरना इथं अपॉइंट केलं आणि या 10 सिनियर ऑफिसरनी अपॉइंट केल्यानंतर लारच्या अगेन्स्ट 22.5% हे एवढं चुकीचं प्रारूप मांडलं आणि हे एवढं चुकीचं प्रारूप मांडलेलं आपल्या 288 आमदारांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या लक्षात नाही आलं. ह्याचा अर्थ असा आहे की ते ब्लाइंडली या अधिकाऱ्यांच्यावरती भरोसा ठेवतात. नंबर 1. अदरवाईज या अधिकाऱ्यांना पुढं करून त्यांना शेतकऱ्यांना फसवायचंच होतं आणि ह्या 2च कारणामुळं हे असं होऊ शकतं. म्हणजे एक तर पॉलिटिशियन लोकांना शेतकऱ्यांना जाणून बुजून फसवायचं आहे किंवा त्या पॉलिटिशियन लोकांचीसुद्धा या अधिकारी वर्गांच्याकडून फसवणूक केलेली. आता हे दोन्हीपैकी काही जरी झालं तरी त्याची होणारी फसवणूक ही शेतकऱ्याला परवडणारी नाही. या प्रोसेसमध्ये नवी मुंबईमध्ये 100% शेतकऱ्यांची जागा काढून घेऊन त्यांना कायमचं बर्बाद केलं जातं आहे. तर त्यामुळं या विकासामध्ये हा शेतकरी राहायला पाहिजे. म्हणजे जसं शेती हा एक पूर्वी व्यवसाय होता, आता ही शेती जाणार असेल तर नवीन तयार होणाऱ्या व्यवसायामध्ये शेतकऱ्याला इस्टॅब्लिश करायला संधी द्यायला पाहिजे आणि ते शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे आणि मगच नेक्स्ट जनरेशन होतील. अदरवाईज इथले जे शेतकरी आहेत ते पुढच्या 50 वर्षानंतर इथल्या काही मोठ्या बिल्डिंग होतील किंवा जे कारखाने होतील त्यांचे सिक्युरिटीचं काम करतील. म्हणजे ते या प्रोसेसमध्ये जर त्यांनी स्वतःला नाही मोल्ड केलं आणि स्वतःला नाही पुढं ठेवलं तर ते त्यांचं फार मोठं येणाऱ्या जनरेशनचं नुकसान होईल. अगदी सर, पाहायला गेलं तर संपूर्ण शेतकरी वर्गाला केविळवाणी विनंती काय असेल, आज जो प्रकारे संघटित झालेले आहेत त्यांनी नक्कीच पुढे भविष्यात बदल पाहायला मिळेल का? याचा फायदा शेतकरी वर्गाला कसा होईल? शेतकऱ्यांना विनंती आहे की तुमचे हक्क जे आहेत ते तुमचे हक्क मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला फाईट करायला लागेल. ते हक्क मिळवण्यासाठी कायदा काय आहे, तुमचे अधिकार काय आहेत ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल. मगाशी एक वक्ते म्हटले की इथं आता आल्यानंतर मी असं म्हणतो की इथं जे काय 50 वर्षापेक्षा जास्त एजची जी लोकं होती त्याच्यापेक्षा 15 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंतचे एज ग्रुपमधले इथं 80% या गावातले तरुण मुलं अपेक्षित होते. म्हणजे हे जे काय आंदोलन आहे किंवा हे जे काय फ्युचर घडवायचं म्हणतो आहे हे आम्ही फ्युचरच्या विषयी बोलतो ते त्या तरुण मुलांच्या फ्युचरविषयी बोलते आणि त्या तरुण मुलांना त्यांच्या फ्युचरविषयी आणि त्यांच्याकडे असलेल्या हक्काविषयी हे त्यांच्या शालेय जीवनामध्ये किंवा त्यांच्या उमेदीच्या वेळेमध्ये जर नाही समजलं
तर ज्याच्या आपण भलं करायला चाललोय तो माणूसच त्या प्रोसेसचा भाग नसेल तर आम्हाला याच्यात यश असं आलं असं होऊच शकत नाही. सर, महत्त्वाचा शेवटचा प्रश्न पाहायला गेलं तर मगरपट्ट्याचं आणि नवी मुंबईच्या विकासाचं देखील आपण कंपॅरिझन केलं. वेगवेगळे चित्र समोर आलं. शेतकऱ्यांना आपल्या हितासाठी आता वारंवार कोर्ट असेल किंवा इतर अडचणींना सामोरं जावं लागतं. या सगळ्या ह्याच्यामध्ये जो मधला पॅच आहे भूसंपादन करताना 2013चा आणि गावठाण सविस्तर विस्ताराचा, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना कसं पाहता? हे बघा, लार 2013 या कायद्यानं आम्हाला 4 पट पैसे मिळायला पाहिजेत, इथंपर्यंत शेतकरी थांबतो. एक लक्षात घ्या, तुम्ही कायदा पूर्ण वाचला नाही, पण मी जेवढा आता वाचला आहे त्यातनं माझं आकलन असं आहे की नॅशनल इंटरेस्टचे प्रोजेक्ट असतील अशाच वेळेला लारच्या कायद्याच्या खाली जागा घेणं अपेक्षित आहे गव्हर्नमेंटला. इथं घर बांधायचं आहे आणि त्या घर बांधताना सिडको त्या जागेला टेंडर काढून विकते. ह्याच्यामध्ये सिडकोचं किंवा गव्हर्नमेंटचं काय एक्सपर्टाईज आहे? हे काय शेतकरी करू शकत नाहीत. म्हणजे इनफॅक्ट जागा आहे ना, तर त्याच्या पुढचं फॉरवर्ड इंटिग्रेशन हे त्याच्यावरची बिल्डिंग बांधणं आहे अल्टिमेटली. त्याच्यामुळं ते करण्यासाठी लार ह्या कायद्याखाली ही लोक जमीन घेऊच शकत नाहीत. पण फक्त आम्ही जागा देणार नाही असं शेतकऱ्यांनी म्हणण्यापेक्षा या जागेचं जे अल्टिमेट उद्या होणार आहे ती प्रोसेस समजून घ्यायला पाहिजे आणि त्या प्रोसेसला आजच सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे या शेतकऱ्यांच्याकडं जमीन हे एकमेव त्यांच्या गरजेसाठीचं साधन आहे. त्याच्यामुळे त्यांच्या लाईफमधल्या वेगळ्या वेगळ्या गरजा, मुलांचे शिक्षण असू दे, आजारपण असू दे, घरातलं लग्न असू दे, घर बांधणं असू दे, या त्यांच्या निकडीच्या गरजेसाठी त्यांना जसं घरातलं सोनं पहिल्यांदा नेऊन हे करतात तसं जमीन त्यांना विकायला लागते. मी ही त्यांना जबरदस्तीने करायला लागणारी गोष्ट आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांच्यावरती ती वेळ येईल त्या वेळपर्यंत थांबण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या जमिनीचं असलेलं पोटेन्शियल एक्सप्लोर करायला पाहिजे आणि त्या प्रोसेसमध्ये स्वतःला आत्ताच घालायला पाहिजे. आणि मगरपट्ट्यासारख्या टाउनशिप होणं आणि तशाच प्रकारच्या टाउनशिपनं अर्बनायझेशन होणं हेच लोकशाहीला आणि घटनेला अपेक्षित आहे. नक्कीच. म्हणजे एखाद्या ठिकाणचे जे तिथं राहणारे रहिवासी आहेत त्यांना बेघर करून तिथं दुसऱ्या ठिकाणाहून आलेल्या लोकांचे इमले बांधणं हे लोकशाहीला अभिप्रेत नाही. नक्कीच सर, महत्त्वाचा मुद्दा मांडला. सर, तुमच्याकडे येतो. आपण देखील या ठिकाणी शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केलं, वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी समोर आले. कसं पाहता आजकाल शेतकऱ्यांनी जागृत होणं किती महत्त्वाचं आहे? कारण की भविष्यात अशा वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले शेतकरी वर्गाला नष्ट देखील करू शकतात. कसं पाहता? नमस्कार. आजचा जो मुद्दा होता, ज्या मुद्द्यासाठी आपण सगळे जमले होतो की दादरपाडा हे जे गाव आहे, ह्या गावाच्या जमिनी सिडकोतर्फे लॉजिस्टिक पार्कसाठी संपादन करून हव्या होत्या आणि त्याला जो मोबदला दिला जातो तो 22.5% भूखंड असं त्यांनी ऑफर केलं होतं. ते शेतकऱ्यांना मान्य नव्हतं, कारण पाटील साहेब असतील, आमच्यासारख्या मंडळींनी या लोकांचं प्रबोधन केलं होतं का आपलं 22% नुकसान होऊ शकतं काय, तुम्ही आधी चेक करून बघा. 3 वर्षा अगोदर ही मंडळी माझ्याकडे आली होती. त्यावेळेला काही अभिलेख चेक केल्यानंतर त्यांना आम्ही हे पटवून दिलं का जर तुम्ही दुसरा पर्याय तुम्हाला एक्सप्लोर करायचा असेल फ्युचरमध्ये, दुसरा पर्याय काय असू शकतो, 22% जर तुम्हाला समजा मान्य नाही आहे तर मग 2013च्या कायद्यात तुमचा फायदा होऊ शकतो का? त्याचा 28 जर तुम्हाला करायचा असेल तर कोर्टमध्ये केस टाकून बघा. केस टाकली, त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं का निकाल आपल्याच बाजूने लागेल, कारण कुठल्याही प्राधिकरण असं म्हणू शकत नाही का ते म्हणतात तेच बरोबर आहे म्हणून. प्राधिकरणाची बाजू कोर्ट घेणार नाही, कायद्याची बाजूच कोर्ट घेतो आणि कोर्टाने तसाच निकाल दिला का बाबा तुम्ही 22% किंवा कोणत्याही प्रकारचं पॅकेज शेतकऱ्याच्या मर्जीच्या विरुद्ध देऊन संपादन करू शकत नाही. तुम्हाला देशामध्ये जो कायदा प्रचलित आहे तो कायद्याची अंमलबजावणी करावी लागेल. त्याच्यासाठी जल्लोष केला, आपण सत्कार समारंभ केले, त्याच्यात काही दुमत नाही आहे, त्याचं अभिनंदन केलंच पाहिजे. कारण शक्यतो शेतकरी एकत्र गाव चळवळ राबवून पुढे येत नाही. आम्ही भरपूर प्रयत्न केले, 100च्या वरती गाव बैठका घेतल्या, कमी जास्त यश येत आहे. पण लवकरात लवकर असे सगळे लोक एकत्र जमून हा खर्चिक मुद्दा आहे जे पाटील साहेब अगोदर बोलले होते. मग वर्गणी काढणं, कोर्टात जाणं, अशा प्रकारे निर्णय आणणं प्रत्येक गावाला शक्य नसतं साहेब. ह्यांनी ते केलं म्हणून यांचं आपण अभिनंदन केलं. पण ही चळवळ आताशी सुरुवात झाली. लढाई की आपण जिंकलेली नाही आहे. आता याच्यापुढे साहेब बोलले का ह्यांना शेतकऱ्यांना आता सेल्फ एनलाईट व्हायला लागेल, म्हणजे स्वयंप्रकाशित व्हावं लागेल का आपला नक्की फायदा कशात आहे, आपलं नुकसान कशात आहे. आता तुम्ही एक पर्याय सिडकोने दिला होता का 22% भूखंड, दुसरा पर्याय माननीय उच्च न्यायालयाकडनं तुम्ही आणला का 2013चा कायदा, अजून तिसरा पर्याय कोणता असू शकतो. जसं स्वतः आपण मोठी इंटिग्रेटेड टाउनशिप डेव्हलप करू शकतो का, त्यासाठी कोणते निकष वापरले जातील, त्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची प्लॅनिंग करावी लागेल. आपण केनी सिटीचं देखील उत्तम उदाहरण दिलं, मगरपट्ट्याचं देखील उत्तम उदाहरण आहे. या सगळ्या विकासाच्या आढाव्यावर
कुठेतरी शेतकऱ्याला भूमिग्रस्त करून एकीकडे विकासाची परिभाषा बदलणं हे कितपत योग्य वाटतं? बघा, जसं आता शहाजी पाटील साहेब बोलले का अल्टिमेट जो गोल आहे शासनाचा तो काय आहे की इंटिग्रेटेड आणि सुनियोजित विकास कर सगळीकडं, अतिक्रमण नाही करायची. जसे उल्हासनगर झालं, भिवंडी झालं, मुंब्रा झालं, तसं व्हायला नको म्हणून सरकार काय करतं, सरकार आपलं लँड पुलिंग करतं किंवा जमीन संपादन करतं, तिथं टाउनशिप बनवतं. मग स्वतः शेतकरी एकत्र येऊन पण ते बनवू शकतात ना. फक्त त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे, कायद्याची जाण पाहिजे आणि एक दृढ निश्चय सर्वांनी केला पाहिजे की बाबा जे शासन आता सिडको सुद्धा येऊन काय करते, आपल्या जमिनी घेऊन ते रस्ते खेचते, बेसिक पायाभूत सुविधा देतं, प्लॉटिंग करून विकते. हेच काम आपण स्वतःही करू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने ही कास धरली पाहिजे आणि ती चळवळ आता इथूनची सुरुवात झाली, ती थांबता कामा नये. गावागावी तशा बैठका व्हायला पाहिजेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय आपण एक्सप्लोर केले पाहिजेत. सर, एक भूमिपुत्र म्हणून आपले देखील जमिनी या ठिकाणी शहराच्या विकासासाठी गेलेल्या आहेत. दिवा पाटील नावाचा विमानतळाचा नावाचा वाद आतापर्यंत चर्चेत आहे. कसं पाहता, एक भूमिपुत्र म्हणून काय तळतळ असेल? नाही, आता नामांतराचा जो मुद्दा आहे तो एकदम अंतिम टप्प्यात आहे असं दिसतंय. ते नाव 100% दिलं गेलं पाहिजे, त्याच्यातमध्ये काही दुमत नाही की प्रत्येकाची आत्मीयता त्याच्या मागे लागलेली आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे मुद्दे हे आहेत आम्हाला, जमिनी वाचवणं, गावठाणं वाचवणं. कारण उद्या जर समजा नाव दिलं गेलं पण गावठाणं तुटली तर दिवा पाटील साहेबांच्या आत्म्याला ती लाभणार नाही. त्यांना खरी जी आदंजली असेल, दिवा पाटील जगाच्या पाठीवर घेऊन जायचं असेल तर गावठाणं आपल्या टिकवायला लागते, जमिनी आपल्या टिकवायला लागतील. धन्यवाद. सर, कसं पाहता, आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहोत. अनेक महत्त्वाचं मार्गदर्शन या ठिकाणी वेगवेगळ्या समाजसेवक असतील, शेतकऱ्यांना झालेलं आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच तो स्वराज्य आहे ज्यामध्ये आज शेतकऱ्यांची ही अवस्था आहे. कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? तुम्ही आता म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. अर्थात प्रत्येकाची जबाबदारी असते. फक्त महाराजांनीच एकट्या ठिकाणी लढलं पाहिजे आणि मावळ्यांनी घरात बसायचं असं होत नाही. आणि म्हणून ते एक कविता आहे की तो मावळा म्हणतो की बाबा तुम्ही जर ही बेस ओलांडून गेलात तर तुमच्या राही एवढ्या चिंधड्याकडे. तर ते जे गाणं आहे ते सांगतं आहे की मी रक्षणासाठी इथे उभा आहे. तसं आता गावठाणातले जे लोक आहेत ते गावाच्या रक्षणासाठी उभे आहेत का? आतापर्यंत ही चळवळ म्हणजे इथे बुद्धिमान लोकांची कमतरता नाही. आता शहाजी पाटील यांनी अत्यंत सुंदर मार्गदर्शन केलं, किरण पाटील यांनी केलं आणि अनेक वक्त्यांनी केलं. मग अशा प्रकारच्या सभा गावामध्ये का लागत नाही? तर त्याची कारणं आम्ही शोधली पाहिजे. जर स्वराज्य हा शब्द वापरला तर तुमची जबाबदारी आहे. आणि म्हणून ह्या सभेमध्ये आजचा सभेचा जो विजय आहे तो काय आहे की या सगळ्या महामुंबईमध्ये म्हणजे MMRDमध्ये लोकांच्या हक्कासाठी म्हणजे स्वराज्यासाठी, घरासाठी, जमिनीसाठी लोक पैसे लावायला तयार नव्हते. आणि म्हणून पत्रकार बांधव पण नसतात. म्हणजे आता प्रभात पर्वणी आतापर्यंत ही धुरा सांभाळली. आज तुम्ही आलात, तुमच्या चॅनलचं काम आहे महाराष्ट्र न्यूज 36 हे चॅनल आहे. तर पत्रकार अशा सभांना का नाही आहे? तर त्यांना पण माहीत आहे की इथं काय मिळणार नाही. हे जर क्रिकेटची कॉमेंट्री असेल तर पॅकेज मिळतं किंवा हळदी असतील, लग्न असतील तर पॅकेज मिळतं. म्हणजे आर्थिक प्रश्नावर या भागात कधी कोणी बोलत नव्हतं. आणि घरांचा प्रश्न, जमिनींचा प्रश्न हा नश्वर जगाचा आहे, मुक्ती ही आकाशातच आहे, अशा प्रकारची महाराज लोक प्रवचन करतात. मग या खऱ्या बुद्धिमान लोकांचं कोण ऐकणार? म्हणजे कुठलाही महाराज सांगणार नाही ते मार्गदर्शन आज शहाजी पाटलांनी केलं. म्हणून त्यांना कोणी संत घोषित नाही करणार, किरण पाटलांना कोणी संत घोषित नाही करणार. तर आपल्या समाजाची एकंदरीत परिस्थिती अशी होती. आणि मग आजच्या सभेमध्ये समारोपाच्या वेळी मी सांगितलं की बाबा रे, या सभा आकर्षक होत नाही किंवा झाल्या तर मीडियापर्यंत जात नाहीत आणि मीडिया आमच्यापर्यंत येत नाहीत. याची सगळी कारणं आर्थिकच आहेत. म्हणजे सरकार तुमच्या विरोधी आहे, ते जमिनी घेतं आहे, 7 कोटी रुपये गुंठा भाव चालला आहे आणि फुकटात जमीन घेते. नाही ना, म्हणजे फुकटात जमिनी घेणं 22.5% म्हणजे फुकटात घेणं, पैसेच मोजत नाहीत. ते शेतकऱ्याकडे पैसे येत नाही याची काळजी घेतात ते. अशा परिस्थितीमध्ये आमचं जर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य असेल तर आमच्या खिशातून पैसे काढले पाहिजे. आजच्या सभेचं यश हे आहे की पंडित पाटील म्हणून इथले एक गावकरी आहेत, त्यांनी 5,000 रुपये जाहीर केले. आणि शहाजी पाटलांनी जे या लोकांवर प्रेम करतात, व्यवसायाने बिल्डर आहेत, त्यांनी 25,000 रुपये जाहीर केले. कशासाठी? गावठाण आणि 2013च्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी. बघा, पैसे देणारे लोक कमी नाहीत. लोक क्रिकेटला 10 लाखाचं किट देतात. कुठल्या नेत्याने आमच्यासुद्धा ह्या जमीन हक्कांसाठी पैसे दिलेत का विचारा त्यांना? ते देत नाहीत. आणि हीच आमची गुलामी होती. म्हणून आजच्या सभेमध्ये आमचे ज्यांनी ह्या 2013ची लढाई जिंकली ते मोहिते त्यांनी कबूल केलं की आतापर्यंत माझा खर्च किती झाला आहे, त्यामध्ये 15,000 रुपये कर्ज आहे. आमच्यातला ज्येष्ठ माणूस खुलेपणाने व्यक्त होतो की माझे येणं आहे 15,000 आणि लोक देत नाहीत. ह्या वास्तवापर्यंत समाज आला नव्हता. आणि आजच्या सभेचं दादर पड्याचं हे यश आहे. जाहीर कॅमेरावर सांगतो की आम्ही लोक आमच्या घरासाठी, आमच्या जमिनीसाठी पैसे खर्च करत नाही. त्यामुळे शत्रू आमच्या डोक्यावर बसला याला कारण शत्रूच जबाबदार नाही, जास्त जबाबदार आम्ही आहोत.
आणि म्हणून लोकांना सांगतो, तुम्ही जत्रा यात्रा याला दान करता, साखरपुडे हळदीला पैसे खर्च करता, आमचं घर पण तुटणार आहे. हे मी काय धोका नाही सांगत. एअरपोर्टमध्ये 10 गावं तुटलीत, नैनामध्ये गावठाणाचा प्रश्न नाही सुटत, कुठेच मुंबई महापालिकेत गावठाणाचा प्रश्न कोणी घेत नाही. याला जबाबदार सरकार नाही. सरकारला तुम्हाला तोडायचंच आहे, तुम्हाला बाहेर न्यायचं आहे. कारण ही जमीन त्यांना महत्त्वाची आहे. त्या जमिनी घेतल्या जातात. धारावी विकली गेली अदानीला, तिथे पण 12 कोटी वडे होते. प्रश्न असा आहे की स्वराज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगतोय ते आदिलशाही निजामशाही नाही, स्वतःची जबाबदारी आहे. तिथे पगार नाही, मावळा स्वतःचं प्राणपणाला लावून लढतो. हे तत्त्वज्ञान आज समाजाला समजवण्याची गरज आहे. मी पत्रकार बांधवांना विनंती करेन, मीडियाला करेन, साहेबांसारखे काही बिल्डर आहेत, हे आमचे किरण पाटील इंग्लंडमधून शिकून आलेले आहेत, त्यांना तर पंचतारांकित जीवन आहे. दर 15 दिवसांनी ते परदेश वाऱ्या करत असतात. मग गावठाणामध्ये गावामध्ये यायची गरज काय? त्यांना कळलं ह्या मातीतून मी जन्माला आलो आहे, त्या मातीशी माझी ऋणानुबंध आहेत. भारत माता म्हणजे तरी काय, ती फक्त काय मोदींची आहे किंवा अमित शहाची आहे, शहाजी पाटलांची आहे, राजाराम पाटलांची आहे आणि किरण पाटलांची पण आहे आणि मोहित्यांची पण आहे. मग त्यासाठी आम्ही खर्च करणार की नाही? म्हणून आजच्या दादर पाड्याच्या सभेचं यश आहे. 13चा कायदा घराघरात नेण्यासाठी पैसे पाहिजेत. पत्रकार बांधवांची गरज आहे आणि पत्रकार बांधवांना पण पोट असतं. असा कुठला पत्रकार आहे का ज्याला पोट नसलेला? त्याला पोट असतं. म्हणून आज तुम्हाला मी धन्यवाद देतो, कारण आमचं हे बोलणं आलंच नसतं. शेवटचा एक प्रश्न महत्त्वाचा. एकीकडे पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेत असताना प्रशासन आपल्या दारी यासारख्या मूलभूत सुविधा शेतकऱ्या वर्गासाठी लाभवण्यात येत होत्या. त्यामध्ये वेगवेगळे विजन देखील समोर ठेवण्यात येत होते की शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न असतील जमिनी संदर्भातले त्या योजनेमध्ये लाभवण्यात येते. आता मात्र या सगळ्या अवस्था बघितल्यानंतर या योजनेचा देखील इथं पत्ता नाही आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. कसं पाहता? एकनाथ शिंदेंचा काही मी राजकीय विरोधक नाही, पण एकनाथ शिंदेंचं जे प्रशासन घरोघरी आलं, त्यांनी आमच्या गुरुचरण जागा खाल्ल्या, ठाणे जिल्ह्यातल्या गावठानं खाल्ली आणि ते बिल्डरांना दिली. हा माझा स्पष्ट आरोप आहे. ज्या गुरुचरण जागा होत्या त्या गावासाठी गरजेच्या होत्या, म्हणजे गावठाण विस्तार असेल, शाळा असेल, कॉलेज यासाठी होत्या. प्रशासनाने ह्या लुटल्या नवी मुंबईत सगळीकडे. आणि म्हणून माझी विनंती आहे राज्यकर्त्यांना, तुम्ही अधिक लूट करू नका. जसं पानिपतावर आमचा पराभव झाला, कारण अगोदर आम्ही अनेक कर आणि चौथाई वसूल केली होती, मग तिकडे लढायला गेल्यानंतर लोकांना सांगितले तुम्ही नेहमी लूट करायला येता, आज तुम्हाला जेवणाची गरज आहे, देत नाही जेवण, आणि आम्हाला कापून काढला अब्दालीने. म्हणून आम्ही सुद्धा, तुम्ही देशाचे शत्रू नाहीत, आम्ही आगरी कोळी कराडी म्हणून आम्ही तुमचे मित्र आहोत. किती लुटणार? मूळ गावठाणापर्यंत तुम्ही गेलात, एवढी लूट करू नका. ही नगरविकास खात्याला एकनाथ शिंदेला माझी विनंती आहे. तुमचं पण गाव आहे, सातारा तुमचं गाव आहे, आमचं पण गाव आहे, गावठाण तर शिल्लक ठेवा. त्यामुळे प्रशासन आपल्या दारी हे सगळं खोटं आहे. कुठलं प्रशासन, कलेक्टर, तलाठी कोणी यायला तयार नाही. आले तर ते भूसंपादनासाठी येतात, देण्यासाठी येत नाही. सर, गावठाण विस्ताराचा प्रश्न न्याय पद्धतीने सोडवावा, याचं एकदम अगदी थोडक्यात स्पष्टीकरण कसं द्या? याचं थोडक्यात स्पष्टीकरण असं आहे की गावठाणाची लढाई जशी गावाची आहे तशी घराची पण आहे. ज्याचं घर गावात आहे त्याने आपलं घर मोजलं पाहिजे, समोरचं अंगण मोजलं पाहिजे, त्याची जबाबदारी आहे. आणि गाव म्हणून सीमांकन जे आहे तो नकाशा बनवण्यासाठी प्रत्येकाने पैसे दिले पाहिजेत. पैसे का? आता मी पॉईंटपर्यंत येतो. किरण पाटील तज्ज्ञ आहेत, शहाजी पाटील तज्ज्ञ आहेत, ते त्यांची गायडन्स करायला तयार आहेत. त्याने आज दिवस दिला आहे. यांचा तुम्ही मार्केटमध्ये दिवस काढा, यांची मजुरी किती आहे. 100 लोकांना ते काम देणारी व्यक्ती आहे, ही 100 लोकांना काम देणारी व्यक्ती आहे. मग त्यांचा वेळ त्यांनी दिला, ती वेळेची किंमत तर मोजावी लागेल. आमच्या लोकांना असं वाटतंय की आकाशातला देव येईल. जसा श्रीकृष्ण आला आणि द्रौपदीला साडी दिली की तुझी अब्रू वाचव, आता श्रीकृष्ण येणार नाही, राम पण येणार नाही, हनुमान पण येणार नाही. तुम्हाला स्वतःला वाचवायचं आहे. स्वतःचं स्वयंप्रकाशित व्हा, हे भगवान बुद्धांनी सांगितलं की तुम्ही स्वतःला ओळखा आणि स्वतःचं घर वाचवा. कोणीही नेता येत नाही. आता ती गावं तुटलीत एअरपोर्टमधली, आता कोण जाते का तिथे? किती मी हजारो प्रकरणं दाखवते, प्रलंबित कोर्टात आहेत. अनंतनागा कोळीची एक केस आहे, गुगलमध्ये दिसत नाही म्हणून घर नाही दिलं, पण गुगलवर चर्चा करायला कोण आहे का? गुगलला पुरावा होऊ शकतो का? नाही. म्हणून आता ही जबाबदारी स्वतःची आहे. एवढी माझी विनंती कॅमेऱ्यासमोर मी सगळ्या नागरिकांना करतो. आणि स्पष्टपणे बोलायला शिका. तुमच्या खिशात पैसे नसतील, समाजाच्या कारणासाठी पैसे पाहिजे मागा, लाज नाही बाळगायची. म्हणून आम्ही खुलेपणाने जनतेला आवाहन करतो की गावागावात त्या सभा लावा आणि तज्ज्ञ लोक यायला तयार आहेत, पण तुम्ही त्यांना टेबल, त्यांना खुर्ची, इथं फॅनच नाही, गरम व्हायला लागलं, बघितलं ना. आणि आपण घरात एसीमध्ये राहतो आरामात. प्लॅनिंगमध्ये आम्ही कमी पडतोय. मग ते आंदोलन असेल, लढे असतील, यामध्ये कमी पडतोय. लग्नांना आम्ही एसी लावतो, तिथे आईस्क्रीम ठेवतो. मग आम्ही कोण आहोत? आम्ही कोण आहोत? तुम्हाला घर बनवून, नवरा नवरीला घर बनवून देणारे जर आम्ही आहोत तर आम्हाला आईस्क्रीम का नाही?
आम्हाला एसी का नाही हा प्रश्न लोकांना आहे माझा. नक्कीच पाहायला गेलं तर आज दादरपाडे या गावात आपण होतो. अनेक ग्रामस्थांसोबत विशेष मार्गदर्शन, कायद्याचं मार्गदर्शन झालं. शेतकऱ्यांनी आपला हक्क किती महत्त्वाचा आहे, अन्यथा त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागेल, अशा विशेष मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा झाली. असे कार्यक्रम तुम्हाला व्हावे असे वाटत असेल तर दिलेल्या नंबरवर खाली संपर्क करा. किरण सर आपल्यासोबत जोडणार आहेत, तर त्या विस्तार मार्गदर्शन ते करतील. वृत्तबातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत सुनील कातारे, रायगड टाइम्स. डॉक्टर कसे होणार आमची गरिबाची मुलं? ज्यांच्याकडे करोडीची संपत्ती येणार आहे त्यांचीच मुलं शिकणार आहेत येणाऱ्या भविष्यात. याचा अर्थ असा नव्हे की या देशामध्ये सगळ्यांनीच करोडपती बनायला पाहिजे. सरकारने पॉलिसी ठरवायला पाहिजे की माझं देणं या देशातल्या नागरिकांचं कल्याण करणं, आणि जर ते कल्याण करत नसतील तर त्या संदर्भामध्ये आम्हाला जे काय अधिकार दिलेले. रात्री माझं आणि माझ्या प्रकाश बरोबर बोलणं चाललं होतं. मी सर्वात जास्त आहे की नाही दोष देत होतो की सरकारी प्रशासकीय कर्मचारी जे असतात त्यांच्यावर त्यांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. मी उदाहरण दिलं त्यांना की बाबा 70-80च्या दशकामध्ये निवडणुकीच्या बाबतीमध्ये मतदारांची ओळख पटवण्यासाठी घरात आहेत की नाही सरकारी कर्मचारी येत होता सर. तुमच्याही घरी आला असेल. तो याच्या घरामध्ये आहेत की नाही, सुरुवातीला म्हणजे 21 वर्ष होती, तुमच्या घरात आहे.